कोणी माथा टेकून प्रार्थना करत होतं, तर कोणी हात जोडून प्रार्थना करत होतं, तर कोणी फुलं अर्पण करून प्रार्थना करत होतं। दर्शनाला उभे असतानाच देवाच्या गाभाऱ्यामध्ये देवाचं छत अंगावरती कोसळलं आणि अनेक भाविक या छताखाली दबले गेले। 5 जणांचा मृत्यू झाला, अनेक जण जखमी आहेत। परभणी मधल्या हनुमान मंदिरामध्ये ही दुःखद घटना, दुर्दैवी घटना घडली। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। ही घटना नेमकी कशी घडली, घटनेचं कारण काय आहे, समजून घेऊयात। परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील येशवाडी येथील हनुमान मंदिर पुरातन मंदिर आहे। या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे। लोकसहभाग व वर्गणीतून हे काम सुरू आहे। मागील सुमारे 1.5 ते 2 वर्षापासून या कामाला सुरुवात झाली आहे। राजस्थानातील कारागिरांना मंदिर उभारण्याचं काम देण्यात आलेलं आहे। मंदिर उभारणीसाठी लागणाऱ्या शिळा राजस्थान येथून आणण्यात आलेल्या आहेत। या शिळा मंदिराजवळच घडून त्यावरती कोरीव काम करून उभारणीचे काम हाती घेण्यात आलेलं आहे। या मंदिरात शिळा अंगावरती पडल्यानं 5 भाविकांचा मृत्यू झाला। त्यामुळे येशवाडी गावात सायंकाळी चूल देखील पेटलेली नव्हती। सकाळी 11 ते 1 या वेळेमध्ये कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली। महाप्रसादाची व्यवस्था बाजूला असलेल्या महादेव मंदिरामध्ये करण्यात आली होती, त्यामुळे मोठी हानी टळली। दरम्यान काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू झाला। दुपारी 3 वाजता कार्यक्रम शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर ही दुर्घटना घडली। संपूर्ण गावकरी मदतीसाठी घटनास्थळी धावले। प्रशासनाची मदत पोहोचेपर्यंत गावकऱ्यांनी शक्य तेवढी मदत सुरू केलेली होती। मात्र घटनेमध्ये 5 जणांना जीव गमवावा लागलेला आहे। येशवाडी गावात झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। ही घटना केवळ 2 सेकंदामध्ये घडल्यामुळे भाविकांना बचाव करण्यासाठी वेळच मिळाला नाही। त्यामुळे या घटनेमध्ये 5 भाविकांचा मृत्यू झालेला आहे। मागील 2 वर्षापासून शिळा उभारणीचे काम सुरू होते। जे बल्ल्या व बांबू बांधण्यात आलेले होते ते जीर्ण झालेले होते। शिळावर माकडांनी उड्या मारल्यामुळे बांबू तुटले आणि घात झाला। सुमारे 15 फूट उंचीच्या शिळा भाविकांच्या अंगावर कोसळल्यामुळे शिळांच्या वजनामुळे भाविकांचा मृत्यू झालेला आहे। या मंदिराचे बांधकाम सुरू असल्यामुळे बाजूला असलेल्या महादेव मंदिरामध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम झाला। दुपारी 3 वाजता शेवटची पंगत असल्यामुळे भाविकांची संख्या कमी होती। मंदिरातही दर्शनासाठी कमी गर्दी होती, त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे देखील प्रत्यक्षदर्शींनी भाविकांनी सांगितलेलं आहे। येशवाडीत भाविकांचा मृत्यू झाला। मृत्यूच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत। त्यांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलेलं आहे। या घटनेनंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे।